गुड मॉर्निंग. मी दिलीप सेजो पाटील, संचालक ग्लोबल पब्लिक स्कूल. ग्लोबल पब्लिक स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण डिग्री या टॉपिकमध्ये निगेटिव्ह मॅनर हा टॉपिक बघितलेला आहे. टुडे वी विल सी द सिंपल मॅनर. आपण आज सिंपल मॅनर हे बघूया. मागील व्हिडिओमध्ये आपण निगेटिव्ह मॅनर हे बघितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह मॅनर हा व्हिडिओ बघितला नसेल, यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ अवेलेबल आहे. तो व्हिडिओ तुम्ही फर्स्ट बघावा, नंतर तुम्ही सिंपल मॅनर बघावा आणि सिंपल मॅनर बघितल्यानंतर वन ऑफ द मॅनर बघावा. टुडे वी विल सी द सिंपल मॅनर. सिंपल मॅनर मध्ये बघा काय होत आहे. सिंपल मॅनर मध्ये फर्स्ट वी कॅन फाइंड. सिंपल मॅनर मध्ये आयडेंटिफिकेशन आपण सर्व बघितलेलं आहे. सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री. निगेटिव्ह मॅनर बघितलं तर अगोदर सर्वात निगेटिव्ह मॅनर मध्ये वी कॅन फाइंड 2 डिग्री. फर्स्ट सीडी मीन्स कंपॅरेटिव्ह डिग्री अँड पीडी. ओके, त्याचबरोबर आपण सीडीचं स्ट्रक्चर बघितलं होतं. सीडीचं स्ट्रक्चर काय सांगितलं होतं मी? सब्जेक्ट फर्स्ट प्लस ऑक्झिलरी प्लस ऍडजेक्टिव्ह सेकंड प्लस दॅन प्लस सब्जेक्ट सेकंड. पीडीचं काय बघितलं होतं? सब्जेक्ट सेकंड प्लस ऑक्झिलरी प्लस नॉट ॲज ऍडजेक्टिव्ह फर्स्ट ॲज सब्जेक्ट फर्स्ट. त्याचं एक्झाम्पल सुद्धा आपण बघितलं होतं. गंगा इज लॉंगर दॅन यमुना. आणि पीडीचं बघितलं होतं यमुना इज नॉट ॲज लॉंग ॲज गंगा. आता बघा, निगेटिव्ह मॅनर मध्ये आपण फक्त 2 डिग्री फाइंड करू शकत होतो. आता सिंपल मॅनर मध्ये बघा. सिंपल मॅनर मध्ये वी कॅन फाइंड. सिंपल मॅनर मध्ये वी कॅन फाइंड 3 डिग्री. किती डिग्री? 3 डिग्री. कोणकोणते? फर्स्ट जी आहे 3 डिग्री. आपण 3 डिग्री डिग्री लिहायचं विसरलं आपलं. डिग्री बघा, वी कॅन फाइंड 3 डिग्री. या सिंपल मॅनर मध्ये आपण 3ही डिग्री फाइंड करू शकतो. फर्स्ट कोणती? सुपरलेटिव्ह डिग्री. आय विल राईट हिअर. मी ते लिहित आता शॉर्ट फॉर्म. सीडी मीन्स एसडी म्हणजे कोणती? सुपरलेटिव्ह डिग्री. त्यानंतर कोणती? सीडी म्हणजे कोणती? कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि थर्ड कोणती आहे? पीडी. ओके, म्हणजे काय? पॉझिटिव्ह डिग्री. सिंपल मॅनर मध्ये आपण 3ही डिग्री काय करू शकतो? फाइंड करू शकतो. सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्री. ओके, तर सर्वात अगोदर बघूया आपण फर्स्ट कोणती? सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री कोणती बघूया आपण? सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री है ना. सुपरलेटिव्ह डिग्री बघूया कोणत्या मॅनर मध्ये? सिंपल मॅनर मध्ये. बघा, याचं स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. दॅट्स वाय आय हॅव मेड द स्ट्रक्चर फर्स्ट एसडी. ओके, एसडी बोलतो सुपरलेटिव्ह डिग्रीचं जे स्ट्रक्चर आहे ते काय बघा. सब्जेक्ट फर्स्ट प्लस ऑक्झिलरी. ओके, सब्जेक्ट फर्स्ट प्लस ऑक्झिलरी प्लस द प्लस ऍडजेक्टिव्ह थर्ड. त्यानंतर आफ्टर दॅट कॉमन नाउन. कॉमन नाउन जो असतो तो सिंग्युलर असतो. कॉमन नाउन सिंग्युलर येतो सिंपल मॅनर मध्ये. सिंग्युलर म्हणजे काय? जसं काही बॉय आहे. बॉय इट इज अ कॉमन नाउन. बॉईज नाही. कॉमन नाउन सिंग्युलर म्हणजे फक्त बॉय, BOY बॉय. ओके, त्याला बॉईज नसतं, येस लागलेलं नसतं. कॉमन नाउन सिंग्युलर येतो आणि त्यानंतर सी म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे उर्वरित वाक्य पुढे असतं. जसं याचं एक्झाम्पल बघूया आपण. नोबेल सर्वांना माहिती आहे. नोबेल प्राइज असतं. नोबेल प्राइज हे जगातून देण्यात येतं. नोबेल प्राइज इज द. जसं मी ऍडजेक्टिव्ह घेतला हाय, तर इथे काय मग? ऍडजेक्टिव्ह थर्ड काय होईल? हायेस्ट. बरोबर ना. नोबेल प्राइज इज द हायेस्ट. आणि कॉमन नाउन वापरला आपण इथे अवॉर्ड. अवॉर्ड येईल का? अजिबात नाही. बिकॉज ऑफ आय टोल्ड हिअर कॉमन नाउन सिंग्युलर है ना. कॉमन नाउन सिंग्युलर सांगितलेलं आहे म्हणून अवॉर्ड हा कॉमन नाउन आहे आणि तो कसा आहे? सिंग्युलर आहे. आफ्टर दॅट काय लिहायचं आहे? अवॉर्ड प्लस नाही, ते आपल्या स्ट्रक्चर नाही लिहायचं आहे, आपल्याला वाक्य लिहायचं आहे. नोबेल प्राइज इज द हाईएस्ट अवार्ड. आगे क्या लिख सकते हैं? कॉम्प्लीमेंट इन द वर्ल्ड. ओके, जगामध्ये
सर्वात हायेस्ट अवॉर्ड कोणता आहे? नोबेल प्राइज. ओके, त्याचा अर्थ असा होतो. स्ट्रक्चर प्रमाणे आलेख चेक करा बरं एकदा. सब्जेक्ट फर्स्ट आहे का? आहे. एक्झिलरी आहे का? आहे. द आहे का? आहे. ऍडजेक्टिव्ह थर्ड आहे का? आहे. अवॉर्ड आहे का? आहे. आणि सी म्हणजे कॉम्प्लिमेंट हा भाग सुद्धा आहे. म्हणजे हे सेंटेन्स स्ट्रक्चर प्रमाणे आपलं अगदी बरोबर आहे. आता बघा, सिंपल मॅनर मध्ये हा जर क्वेश्चन आला तर 1 मार्काला असेल, तर यासाठी आपल्याला जर सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर आपल्याला सीडी बनवायचं असतं. ओके, तुम्ही सीडी बनवू शकता किंवा पीडी सुद्धा तुम्ही बनवू शकता. 1 मार्काचा क्वेश्चन असेल, ओके, तर 1 मार्काचा क्वेश्चन असेल तर सीडी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीज बनवायचं. पण कदाचित 2 मार्काचा प्रश्न असेल तर सीडी बनवावं लागतं आणि पीडी सुद्धा बनवावं लागतं. दॅट्स वाय स्टुडंट वी शुड नो द सीडी अँड पीडी स्ट्रक्चर. CD and PD structures we know properly. That time we can solve the CD also, PD also, and SD also means superlative degree, comparative degree, and positive degree. Here it is a CD structure. CD का जो structure है वो क्या है? Subject first plus auxiliary plus adjective second. Yesterday miss that video. नेगेटिव मैनर्स हमने जब वीडियो देखा था, ओके, तब मैंने बताया था आइडेंटिफिकेशन ऑफ डिग्री. जैसे कि सुपरलेटिव डिग्री का यही पे लिखा है. सुपरलेटिव डिग्री का आइडेंटिफिकेशन क्या है? सुपरलेटिव डिग्री का आइडेंटिफिकेशन है द प्लस एडजेक्टिव थर्ड. कंपैरेटिव डिग्री का आइडेंटिफिकेशन क्या है? कंपैरेटिव डिग्री का आइडेंटिफिकेशन है क्या? एडजेक्टिव सेकंड प्लस देन. और पॉजिटिव डिग्री का आइडेंटिफिकेशन क्या है? ये सबसे पहले हमें पता होना चाहिए. पॉजिटिव डिग्री का आइडेंटिफिकेशन है एज एडजेक्टिव फर्स्ट एज. ओके, लाइक दिस. हियर दैट्स व्हाई हियर इट इज अ एडजेक्टिव सेकंड प्लस देन लिखना पड़ेगा. लिख दिया. हाँ, सब्जेक्ट फर्स्ट प्लस ऑक्सिलरी प्लस एडजेक्टिव सेकंड प्लस देन प्लस यही पे लिखने का है एनी अदर. स्ट्रक्चर देख रहे हैं. एनी अदर प्लस कॉमन नाउन. कॉमन नाउन सिंपल मैनर में सिंगुलर आता है ना. कॉमन नाउन क्या बोला है? सिंगुलर प्लस कॉम्प्लीमेंट. बोलो स्ट्रक्चर क्या हो गया? सब्जेक्ट फर्स्ट प्लस ऑक्सिलरी प्लस एडजेक्टिव सेकंड प्लस देन प्लस कॉमन नाउन सिंगुलर प्लस कॉम्प्लीमेंट. बराबर है. ये सेंटेंस उठाने का, स्ट्रक्चर में डालने का आंसर करेक्ट है. लाइक दिस. देखो, नोबेल प्राइज है ना. नोबेल प्राइज. ओके, नोबेल प्राइज इज एडजेक्टिव सेकंड क्या बनेगा? हाई का. हाई का एडजेक्टिव है, उसका एडजेक्टिव सेकंड क्या बनेगा? जैसा कि हाई, ये जो हाई, तो हाई बोलता एडजेक्टिव फर्स्ट है, उसे क्या लगेगा? ईआर लगेगा, है ना. तो क्या होगा? हायर होगा. ओके, नोबेल प्राइज इज हायर. उसके बाद क्या लिखेंगे? स्ट्रक्चर में देखो क्या है? देन. आफ्टर दैट क्या है? देन एनी अदर. एनी अदर. सीएन बोले तो क्या? कॉमन नाउन. कॉमन नाउन क्या है सेंटेंस में? अवार्ड है. फिर लिखो ना, क्या लिखेंगे? अवार्ड. ओके, आगे का कॉम्प्लीमेंट लिखो. इन द वर्ल्ड. इन द वर्ल्ड. और क्या देने का है? फुल स्टॉप देने का है. इट इज अ सीडी. मींस ये जो सेंटेंस था ये एसडी का था. आफ्टर दैट दिस इज अ सीडी हमने बनाई है. आफ्टर दैट पीडी का भी स्ट्रक्चर देखेंगे. पीडी का स्ट्रक्चर हमें पता होना चाहिए. दैट टाइम वी कैन सॉल्व टू द पीडी मींस पॉजिटिव डिग्री. ओके, पीडी का स्ट्रक्चर देखो फिर क्या है? नो अदर. क्या है? नो अदर प्लस कॉमन नाउन. लेकिन कॉमन नाउन याद रखने का है क्या? सिंगुलर. सिंपल मैनर आता है सिंगुलर. ओके, नो अदर प्लस कॉमन नाउन प्लस कॉम्प्लीमेंट प्लस एक्सुलरी. एक्सुलरी बोले तो सबको पता है एम इज आर वाज वेयर हैव हैज हैड. नो अदर प्लस कॉमन नाउन प्लस कॉम्प्लीमेंट प्लस एक्सुलरी. एक्सुलरी के बाद एज एडजेक्टिव फर्स्ट एज सब्जेक्ट फर्स्ट आता है. ओके, लिखो सेंटेंस. क्या बनेगा फिर यहाँ पे? नो अदर का क्या लिखेंगे? नो अदर ही लिखेंगे. नो अदर कॉमन नाउन क्या है? नो अदर अवार्ड है. नो अदर अवार्ड. कॉम्प्लीमेंट क्या है? इन द वर्ल्ड, है ना. इन द
इन द वर्ल्ड। एक्सुलरी क्या लिखेंगे, इज, ये क्या एक्सुलरी, इज, आफ्टर दैट इज एज, एडजेक्टिव फर्स्ट क्या लिखेंगे, हाई, हायर, हाईएस्ट था, यहीं पे हायर किया है, आफ्टर दैट यहीं पे क्या लिखेंगे फर्स्ट, तो यहीं पे क्या आएगा, हाई आएगा, क्या आता है, हाई, एज, और सब्जेक्ट क्या फर्स्ट, बताओ, सब्जेक्ट फर्स्ट है नोबेल, नोबेल प्राइज, लिखो यहीं पे, नोबेल प्राइज किससे मिला था, नोबेल प्राइज मिला था कैलाश सत्यार्थी, नोबेल प्राइज, और लास्ट में देने का फुल स्टॉप। ओके, 10th स्टैंडर्ड को लेसन है, अभी अभी मैंने पढ़ाया है, 10th स्टैंडर्ड को लेसन है कौन सा, लेट्स मार्च। लेट्स मार्च का मीनिंग होता है आगे चलो, आगे जाओ। ओके, और कैलाश सत्यार्थी बहुत बड़े आदमी है, बोले तो कैलाश सत्यार्थी को नोबेल प्राइज मिला है। दैट्स व्हाई ये सेंटेंस देखो, सुपरलेटिव डिग्री का सेंटेंस क्या है, नोबेल प्राइज इज द हाईएस्ट अवार्ड इन द वर्ल्ड, दिस इज अ सुपरलेटिव डिग्री। आफ्टर दैट हमने क्या बनाया, कंपैरेटिव डिग्री। कंपैरेटिव डिग्री में क्या बनाया है, नोबेल प्राइज इज हायर देन एनी अदर अवार्ड इन द वर्ल्ड। ओके, आफ्टर दैट हमने क्या बनाया, नो अदर अवार्ड इन द वर्ल्ड, नो अदर अवार्ड इन द वर्ल्ड इज एज हाई एज नोबेल प्राइज। तुमने कभी देखते हैं तो यही पे क्या हुआ है, डिग्री के स्ट्रक्चर्स लाइन होना चाहिए। आफ्टर दैट क्वेश्चन कैसा आता है, क्वेश्चन कभी कभी ऐसा आता है, तुम्हें पीडी का सेंटेंस आता है, वो तो पॉजिटिव डिग्री का आता है, पॉजिटिव डिग्री के बाद पॉजिटिव डिग्री का सेंटेंस आता है तो क्या बनाएंगे, सीडी बनाएंगे, सीडी बनाना पड़ता है, और सीडी का सेंटेंस आता है तो एसडी बनाएंगे, और पीडी भी बना सकते हैं। 2 मार्क्स के लिए आता है तो दोनों डिग्री बनाने की, लेकिन 1 मार्क के लिए आता है तो 1 डिग्री बनाने की। दैट्स व्हाई अपने को स्ट्रक्चर पता होना चाहिए। स्ट्रक्चर कैसे लर्न करने के, लाइक दिस मेरे जैसे करने के, जैसे कि नेगेटिव मैनर है, नेगेटिव मैनर का जो स्ट्रक्चर है, तो नेगेटिव मैनर में वी कैन फाइंड 2 डिग्री, 2 डिग्री सीडी और पीडी। सीडी का स्ट्रक्चर क्या है, सब्जेक्ट फर्स्ट प्लस एक्सिलरी प्लस एडजेक्टिव सेकंड प्लस देन प्लस सब्जेक्ट सेकंड। पीडी का क्या है, सब्जेक्ट सेकंड प्लस एक्सिलरी प्लस नॉट एज, नॉट प्लस एज एडजेक्टिव फर्स्ट एज सब्जेक्ट फर्स्ट। और यह सिंपल मैनर का तो हमें देखा ही। माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद।